नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल, SPDM महाविद्यालय शिरपूर. माझ्या आजच्या विवेचनाचा विषय आहे खानदेशातील स्त्रीवादी साहित्य. विशेष संदर्भ डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी. खानदेशातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रांगणामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा काही महत्त्वाची नावं आपल्यासमोर येतात. साहजिकच त्याचा प्रारंभ बहिणाबाई चौधरी यांच्यापासून होतो. हा प्रवाह येऊन पोहोचतो समकालामध्ये थेट शहादा, जिल्हा नंदुरबार येथील डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी. बियॉन्ड बायोलॉजी व इतर एकांकिका हा त्यांचा एकांकिका संग्रह 2002 मध्ये राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला. विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी यांच्या एकांकिकेचा विषय बियॉन्ड बायोलॉजी असणं स्वाभाविक आहे. त्यांची साक्ष ही कादंबरी 2004 मध्ये गंधाली दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली. खरं तर साक्ष ही लघु कादंबरी जिची पृष्ठसंख्या अवघी 53 आहे. या कादंबरीमध्ये मेडिकल कॉलेजमधील अनुभव विश्व त्यांनी साकारलेलं आहे. ओळख हा त्यांचा कथासंग्रह 2006 मध्ये सुविद्या प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला. 134 पृष्ठसंख्येच्या या कादंबरीमध्ये आपल्याला काही स्त्रीवादी जाणीवा आढळतात. स्त्रीच्या शारीरिक रूपापलीकडील गुण, सामर्थ्य, क्षमता यांची ओळख करून देणारा हा संग्रह आहे. ओळख, सहोदरा, जन्म, हद्दपार आणि इतर अशा एकूण 8 कथा या संग्रहामध्ये आहेत. सर्व कथा नायिका प्रधान आहेत. स्त्रीचे व्यक्तिमत्व म्हणजे तिची कर्तबगारी हा विचार या कथातून मांडला जातो. नव्या विचारांच्या धाडसी नायिका त्यांनी यात चितारल्या आहेत. त्यांचं पुढचं पुस्तक गोष्ट एका शहाण्या बाहुलीची हा सुद्धा कथासंग्रह आहे. अक्षर लेणं प्रकाशन पुणे यांनी 2010 मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित केला, ज्याची पृष्ठसंख्या 168 आहे. यात विषयांचं वैविध्य आहे. तथापि स्त्री जाणीवा यातही प्रामुख्याने येतात. डॉक्टरी व्यवसाय करताना भेटलेली दुःख या समान धाग्याशी जोडलेली माणसे या संग्रहामध्ये भेटतात. झपाट्याने बदलत जाणारा मध्यमवर्ग, त्याचबरोबर आपल्यावर झालेले संस्कार आणि भोवतालचे प्रत्यक्ष अनुभवता येणारे वास्तव यातील द्वंद्व या कथातून दिसून येते. अलका शशांक कुलकर्णी यांची खरी ओळख त्यांना प्रदान करणारा किंबहुना मराठी साहित्याच्या प्रांगणामध्ये ज्यांचं विशेषत्वाने नाव घेतलं जावं अशी कादंबरी म्हणजे चकवा. ही कादंबरी साधना प्रकाशनानं जानेवारी 2013 मध्ये प्रकाशित केली. स्वतः डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत. आपलं कार्य करताना त्यांना आदिवासी भागातील डाकिन ही कुप्रथा नजरेसमोर आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या आग्रहावरून त्यांनी चकवा ही कादंबरी लिहिली. कादंबरीचा आशय मराठी कादंबरीसाठी अपूर्व आणि अस्पर्श्य आहे. आदिवासी समाजामध्ये प्रचलित डाकिन या अंधश्रद्धाधिष्ठित अनिष्ट रूढींचा आदिवासी स्त्री पुरुषांवर होणारा प्रभाव हे आशयसूत्र मराठी कादंबरीसाठी अपूर्व आहे. महाराष्ट्रात अनेक आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या समाजात आज 21व्या शतकाच्या प्रारंभीही
डाकीन अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणाऱ्या प्रथा जनमानसात घट्ट रोवून बसले आहेत. आदिवासी महिलेला या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्येकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉक्टर अलका कुलकर्णी शहादा यांची मराठीतील डाकीन प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी. चकवा केवळ प्रांत विशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही, केवळ प्रांतीय आदिम जीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही. आदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा. स्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणाऱ्या शेवलीची करुण गंभीर कहाणी म्हणजे चकवा. विज्ञान युगाकडे झेपावणाऱ्या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणीवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखवणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबवणारी, सो कॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी, आणखी बरेच काही करणारी ही या शतकाची आदिवासी साहित्य प्रवाह समृद्ध करणारी कादंबरी चकवा. खानदेशातील गुजरात सीमेलगतच्या आदिवासी समूहाच्या संस्कृतीचे चित्रण करणारी ही पहिलीच मराठी कादंबरी आहे. याखेरीज या भौगोलिक पट्ट्यातील आदिवासींच्या लोकजीवनाचे लोकसांस्कृतिक दर्शन घडविणारी चकवा ही पहिलीच आदिवासी साहित्य प्रवाहातील कादंबरी आहे. आदिवासी साहित्यातील स्त्री व तिच्या जाणीवा या अंगाने आवर्जून अभ्यासावी अशी ही कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारी, प्रबोधनाचा व सुधारणावादाचा आग्रह धरणारी ही अपूर्व अशी आदिवासी कादंबरी आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे साहित्य या अंगानेही चकवा कादंबरी अभ्यासता येते. लेखिका डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी या स्वतः सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समूहात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या, आदिवासींमध्ये वैज्ञानिक जाणीवा रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळीच्या क्रियाशील कार्यकर्त्या आहेत. यामुळे या कादंबरीस वास्तवतेचे मूल्य लाभले आहे. कठोर वास्तव या अंगाने या कादंबरीचे उदाहरण देता येते. लेखिकेने या कादंबरीसाठी केलेले भाषिक प्रयोग विलक्षण आहेत. आदिवासी बोलीतील शब्द आणि वाक्यांवर केलेले संस्कार येथे पाहता येतात. या संस्कारामुळे कादंबरीचा आशय त्यातील लोकजीवनास ही भाषा पूरक ठरली आहे. सर्व प्रांतातल्या वाचकांना आस्वाद सुलभता यावी म्हणून केलेले संस्कार मराठी कादंबरीसाठी, आदिवासी कादंबरीसाठी अपूर्व आहेत. चकवामधून वैज्ञानिक जाणीवा, प्रबोधन, सुधारणावादी विचार, मानवमुक्तीचा आग्रह, मानवतेचा पुरस्कार दृग्गोचर होतात. आदिवासी साहित्य प्रवाहात याच गोष्टींची वानवा आहे असं डॉक्टर गारे यांनीही म्हटलेलं होतं. तेव्हा ही पूर्तता ही कादंबरी निश्चितप्रमाणे करते असं आपल्याला म्हणता येते. मगाशी म्हटलं त्या पद्धतीने चकवा ही कादंबरी आदिवासी साहित्य प्रवाह समृद्ध करणारी कादंबरी आहे. नंदुरबार हा महाराष्ट्रातील क्रमांक 1चा आदिवासी बहुल जिल्हा. या भागातील आदिम लोकजीवनाचे दर्शन घडविणारी चकवा ही कादंबरी. यापूर्वी येथल्या आदिम जीवनाचे दर्शन वर्तमानपत्री लेखनातून, नियतकालिकातून, संशोधन प्रबंधातून, कादंबरी वगळता इतर वाङ्मय प्रकारातून झाले आहे. कादंबरी या फॉर्ममधून या लोकजीवनाचे दर्शन चकवातून प्रथमताच घडते आहे. आदिवासी बंधूंच्या दुःखाचे भांडवल करून त्यावर आपल्या हेतूंची, स्वार्थाची पोळी शेकून घेणाऱ्या अपप्रवृत्तींचेही पितळ चकवामधून उघड केले जाते. अशी बुरखे फाडणारी कादंबरी आदिवासी कादंबरीस समृद्ध करणारी नव्हे काय? आदिम समूहाच्या संदर्भातील शहरी पांढरपेशांच्या मनातील काही गैरसमजुती चकवा दूर करते. म्हणूनही ती हा प्रवाह समृद्ध करणारी कादंबरी ठरते. आदिवासी बंधू जंगलतोड करतो हा त्यापैकीच एक गैरसमज. चकवातील नायक एमता स्वतः सागाचे लाकूड विकत आणतो. वन खात्याने टाकलेली कायद्याची बंधने तो पाळतो. तो पर्यावरण भक्षक मुळीच नाही. निवडुंगाचे दोर करून तो वापरतो. मुक्या प्राण्यांची हत्या एमताला नापसंत आहे. तेव्हा आदिवासी बंधूंबद्दलचा गैरसमज या कादंबरीने दूर केलेला आहे. मराठी साहित्यात स्त्रीवादी जाणीवेची बरीच चर्चा झाली आहे. मराठी साहित्यातील स्त्रीवाद प्रामुख्याने शहरी नोकरदार स्त्रियांच्या विश्वाशी निगडीत राहिला आहे. चकवातून प्रथमताच शेवलीच्या स्त्री म्हणूनच्या जाणीवा प्रकटल्या आहेत.
चकवामुळे आता स्त्रीवादी साहित्यात शेवलीवरही चर्चा करावी लागेल. फ्लॅशबॅक पद्धतीची कादंबरीची रचना ही बाब देखील आदिवासी साहित्य प्रवाहात नवलाईचीच गोष्ट ठरते. चकवाच्या पलीकडे जात असताना अलका कुलकर्णी यांचं अजून बरंच लेखन आहे. अलीकडे त्यांची स्थलांतर नावाची कादंबरी विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे यांनी जून 2019 मध्ये प्रकाशित केली. सुमारे 231 पृष्ठसंख्येची ही कादंबरी आहे. बिरसा आणि सैनी या आदिवासी कुटुंबातल्या जयवंता, वीरसिंग आणि संजय या मुलांची मध्यवर्ती कहाणी स्थलांतर कादंबरीत येते. ती आदिवासींचे दुहेरी शोषण कथन करण्यासाठी. लाल बावटा अर्थात माओवादी नक्षल्यांच्या अघोरी कृत्यांची फळं नीरपांढरी, कोटपांढरी, कडगाव, वडगाव, खैरवे, बर्डी या गावातील आदिवासींना भोगावी लागतात. हे माओवादी पद्धतशीरपणे आदिवासी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात. प्रारंभी त्यांच्यात क्रांतीची प्रेरणा रुजवतात. सातत्यपूर्ण शोषणामुळे आदिवासी बांधवांना मदतरूप ठरणारे माओवादी कार्यकर्ते प्रारंभी आवडू लागतात. माओवाद्यांचा खरा चेहरा उघड होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नक्षल्यांना मदत करतात म्हणून पोलीसही ग्रामस्थांना छळतात. अशा दुहेरी कात्रीत अबुज माड ते सातपुडा पर्वतातील आदिवासी सापडला असल्याचं चित्र या कादंबरीतून आपल्याला दिसून येतं. स्थलांतर कादंबरीच्या निमित्ताने येथे आदिवासी पावरांचे पावागड ते सातपुडा पर्वतराजीमधील स्थलांतर, पावरा संस्कृती, पावरा स्त्री जीवन, पावरा जीवनातील वास्तव यांचे दर्शन लेखिकेने घडवलेले आहे. प्रस्थापित वर्चस्ववादी व्यवस्था, पोलीस, महसुली प्रशासन व्यवस्था, नक्षलवादी गट अशा दुर्दैवी चौकोनात पिसल्या जाणाऱ्या अबुज माड ते सातपुडा पर्वतराजीतील आदिवासी असा व्यापक स्थलपट कादंबरीत अत्यंत ताकदीने डॉक्टर कुलकर्णी यांनी चितारला आहे. आदिवासींचे पहिले स्थलांतर भौतिक म्हणजे पावागड ते सातपुडा पर्वत असे आहे. त्यांचं दुसरं आणि तिसरं स्थलांतर सातपुडा मुक्ती सेना, सलवाजुडूम, लाल बावटा असे झाले आहे. परिणाम मात्र शून्यच आहे. या शून्याचे वास्तवरूप रेखाटणारी स्थलांतर ही कादंबरी आदिवासी साहित्य प्रवाहात अत्यंत महत्त्वाची ठरते. सावकारी पाश, नापिकी, व्यसनाधीनता, दारिद्र्य, अज्ञान हे मूळचेच प्रश्न युगानुयुगे कायम राहिल्याने आदिवासींचा जीवनस्तर उंचावला नाही. त्यात ही कादंबरीच्या भागात घडते तो नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा. या जिल्ह्याचा मानवी जीवनस्तरांचा निर्देशांक अगदीच तळाला गेलेला. या पार्श्वभूमीवर आदिवासी नक्षलवादी प्रभावाखाली स्थलांतरित होण्याचा धोका किती नजीक येऊन ठेपलाय याची जाणीव करून देणारी ही कादंबरी दुर्लक्षित करून चालणार नाही. डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी यांनी आदिवासी लोकजीवनाच्या पलीकडे, आदिवासी अनुभूतीच्या पलीकडे आणखीही काही लेखन केलेलं आहे. विशेषतः त्यांची पहिली विज्ञान कादंबरी चिरंतन ही अत्यंत मोलाची कादंबरी आहे. किंबहुना खानदेशामधल्या स्त्री लेखिकेची पहिली विज्ञान कादंबरी या अंगाने चिरंतन या कादंबरीचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. ग्रंथाली प्रकाशनाने नोव्हेंबर 2019 मध्ये तिचं प्रकाशन केलं. 200 पृष्ठांची ही विज्ञान कादंबरी आहे. मधुमेहासारख्या घातक रोगांवर रामबाण उपाय असणारी, चिप बनवू पाहणारी एक व्यक्तिरेखा म्हणजेच वैज्ञानिक अभिजित त्याची ही कथा आहे. अशी चिप तो बनवू शकतो हे लक्षात आल्यावर साम्राज्यवादी देश त्याचे अपहरण करतात. त्याचे संशोधन मिळविण्यासाठी त्याच्यावर अत्याचार करतात. एक सोनेरी रंगाची कॅप्सूलही तो तयार करतो. या संपूर्ण शोध प्रवासात मात्र त्याच्यापासून आई, बाबा, पत्नी आणि कन्या त्याच्यापासून दुरावतात. शेवटी आपण काय साध्य केलं या प्रश्नावर तो थबकतो. छळ, आप्तांचा विरह, गुरुवर्यांची नाराजी अशी फळे त्याला अपेक्षित नव्हती.
त्याच्या संशोधनामुळे त्याच्या पेशी जरी चिरंतन राहणार होत्या तरी त्याला मात्र आता का जगावे असा प्रश्न पडू लागतो. दिवंगत पत्नीला भेटण्यासाठी पैलतीरी जाण्याचे शेवटी तो ठरवतो. थोडक्यात विज्ञान शोधाचे मानवी जीवनावरील दुष्परिणाम ही कादंबरी दर्शविते. प्रोटिओमिक्स हे शास्त्र वापरून मधुमेहादी आजारांचा नायनाट करणारी चिप बनविणे हा विज्ञान सिद्धांत या कादंबरीत येतो. अमिनो ॲसिड हे पेशीय प्रथिनांचे प्राथमिक घटक. माळेत विशिष्ट क्रमाने असलेली ही अमिनो ॲसिड्स गुणसूत्रांवर विशिष्ट क्रमाने आली की काही आजार निर्माण होतात. अशा खराब माळा काढून टाकून त्याऐवजी नव्या माळा अर्थात प्रोटीन चिप भविष्यात बसविता येतील. हा जो मलपृष्ठावरील विज्ञान सिद्धांताचा तपशील आहे तो फार महत्वाचा आहे. या सिद्धांतान्वये अभिजित संशोधन करतो, पण संशोधनाच्या दुरुपयोगासाठी जग टपून बसलेलं पाहून तो चिरंतन राहण्याचा आपला प्रयोग थांबवतो. थोडक्यात डॉक्टर अलका कुलकर्णी यांची ही चिरंतन वैज्ञानिक कादंबरी विज्ञान शोधांचे मानवी जीवनावरील दोन्ही प्रकारचे म्हणजे सुपरिणाम आणि दुष्परिणाम रेखाटणारी अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे. कादंबरीचं कथानक ओघवतं आहे. कादंबरीतलं वातावरण विज्ञान कादंबरीला पूरक अशा पद्धतीचं म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अशा पद्धतीचं पूर्णपणे वैज्ञानिक पर्यावरण या कादंबरीमध्ये आहे. कादंबरीमध्ये संघर्ष आहे. साधारणपणे सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीमधला हा संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. या चिपपासून मधुमेहासारख्या असाध्य आजारांना हद्दपार करून लावण्याची त्याची भूमिका ही सुष्टाची भूमिका आहे. परंतु या संशोधनापासून वैयक्तिक स्वार्थ साधला जावा आणि साम्राज्यवादाचं आपलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून अभिजितला पळवून नेणं, त्याचं संशोधन बळजबरीने त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करण्याचा भाग म्हणून त्याचा छळ करणं ही दुष्ट प्रवृत्ती अशा पद्धतीच्या संघर्षामुळे कादंबरी म्हणून सुद्धा ही चिरंतन नावाची विज्ञान कादंबरी मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि खानदेशातील पहिली स्त्री लेखिका की जी विज्ञान कादंबरी लिहिते म्हणून त्यांचं योगदान आपल्याला कधीही नाकारता येणार नाही. डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी यांचा अलीकडे एक कथासंग्रह आला. त्याचं नाव आहे आत्मा आणि इतर कथा. हा कथासंग्रह प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी जून 2019 मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामध्ये आत्मा, किचेन, गोष्ट एका शहाण्या बाहुलीची, जीत, श्रीमंत, तोल, पाऊस अशा एकूण 7 कथा आहेत. 144 पृष्ठसंख्येच्या या संग्रहातील कथा अंतर्नाद, साहित्य, गंधाली, लोकमत यांसारख्या नियतकालिकातून पूर्वप्रसिद्ध आहेत. या सर्व कथांमधील समान सूत्र म्हणजे आत्मसन्मानाची प्राणापलीकडे जपणूक होय. आत्माकथेतील केसर आपल्यावर झालेल्या बलात्काराचा सूड घेते. आत्मसन्मानासाठी ती सर्व प्रकारची दिव्य झेलायला तयार होते. ही संपूर्ण कथा सातपुड्यातल्या पायथ्याशी जगणाऱ्या आदिम लोक समूहात घडते. आदिवासी महिलेतही आता परंपरेपलीकडे जाऊन आत्मसन्मानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा जागृत होत असल्याचे सूचन या कथेत होते. मुंबईच्या उच्चभ्रू समाजात वावरणारी यामिनी आणि सातपुड्यातल्या खेड्यातली केसर, सिडनीत राहणारा तो आणि धर्म, जात, देश, ओळख हरपलेली गुडिया, टेस्ट ट्यूब बेबी देवयानी आणि तिची मोलकरीण चंदा, लौकिकाच्या पलीकडील कसला अनाम खजिना शोधणारी रेवा आणि तिची मैत्रीण, लहानगा सिद्धार्थ आणि त्याचे पप्पा यांच्या या कहाण्या या संग्रहामध्ये आपल्याला दिसतात. मलपृष्ठावरील हा जो मजकूर आहे हा या संग्रहाच्या एकूण स्वरूपावर प्रकाश टाकणारा आहे.
गावखेड्यापासून ते महानगरापर्यंतची ही माणसे आत्मसन्मानाच्या समान धाग्याने जोडलेली आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने कथासंग्रह, एकांकिका संग्रह, विज्ञान कादंबरी, चकवासारखी आदिवासी साहित्य प्रवाह समृद्ध करणारी प्रबोधनाच्या परंपरेतली एक महत्त्वाची सकस कादंबरी डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी यांनी लिहिली. त्यांच्या चकवा या कादंबरीचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा झालेला होता. तेव्हा नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात राहून सुद्धा अत्यंत निष्ठेने आपली साहित्य सेवा बजावून मराठी साहित्याच्या प्रांगणामध्ये आपलं खारीचं योगदान देणाऱ्या डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. धन्यवाद.